पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। वसई विरार नालासोपारा पालघरमध्ये पावसाचा कहर, गाड्या घरं जलमय, रस्त्यावर 3 ते 4 फूट पाणी साचलं, नागरिकांची गैरसोय। वसईमध्ये 24 तासात 200 मिलीमीटर पावसाची नोंद। कुर्ल्याच्या एलबीएस रोडवर कमरेहून अधिक पाणी, वाहन चालकांसह नागरिकांची मोठी तारांबळ। एनडीआरएफ कडून सखल भागातील नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। मुसळधार पावसानं मुंबईची लाईफलाईन खोळंबली, ट्रॅकवर पाणी साचलं, मध्य रेल्वे मार्गावर लोकल ट्रेन एकापाठोपाठ उभ्या। ठाण्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल रद्द, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यातील पावसाचा आढावा, जीवितहानी झाली तिथे जिल्हाधिकाऱ्यांना मदतीचे आदेश। मिठी नदीची पाणी पातळी कमी होते, एनडीआरएफ एसडीआरएफला अलर्ट मोडवर ठेवले, फडणवीसांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मिठी नदीची पाहणी, मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पाणी पातळी 3.9 मीटर इतकी वाढली। क्रांतीनगर कुर्ला या परिसरातील सुमारे 350 नागरिकांचं स्थलांतर। मिठी नदीमध्ये वाहून जाणारा एक युवक थोडक्यात बचावला, मुंबईतील धडकी भरवणाऱ्या पावसामुळे मिठी नदी धोकादायक पातळीवर। मुंबई शहरासह उपनगरात तुफान पाऊस, सखोल भागामध्ये पाणी साचल्यामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप। दादर किंग सर्कल सायन्ससह कुर्ल्यामध्ये वाहन चालकांची कसरत, रस्त्यांवर घाणीचं साम्राज्य। राज्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी, 12 ते 14 लाख एकरवरील पिकं बाधित, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करू, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। मुसळधार पावसाने मुंबईतील रस्ते जलमय, घोडबंदर रोडवर बसमध्ये पाणी शिरलं, पावसाचं पाणी गाडीमध्ये शिरल्यामुळे अनेक गाड्या बंद पडल्या। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंदच, विरा देसाई मार्ग पाण्याखाली, वाहतूक गोखले पूल आणि ठाकरे पूल मार्गे वळवली। नांदेडच्या मुखेड तालुक्यामधील 7 गावांना पुराचा फटका, हसनाळ गावात अनेकांचे संसार उघड्यावर, एनडीआरएफसह आर्मीकडून बचाव कार्य। 5 नागरिक आणि 150 जनावरांचा मृत्यू, तर 6 जण बेपत्ता। साताऱ्याच्या वाईतील धोम धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली, कृष्णा नदीमध्ये 5 वक्र दरवाजामधून पाण्याचा विसर्ग, नदी पात्रालगत असणारे प्रसिद्ध महागणपती मंदिर पाण्याखाली। राज्यामध्ये झालेल्या जोरदार पावसात 12 जणांचा मृत्यू, नांदेडमधील पूरग्रस्त परिस्थितीमध्ये 9 आणि मुंबईमध्ये भिंत कोसळून एका नागरिकाचा मृत्यू, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। पुणे, कराड, परळीमधील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार, खेड तालुक्यामधील चासकमान धरण 100% भरलं, कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले, तर परळीमधील नागापुरा धरण ओव्हरफ्लो। खासदार सुप्रिया सुळेंसह बजरंग सोनवणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। राज्यातील पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी, मराठवाड्यामधील स्थिती संदर्भात निवेदन दिलं। इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा, सुदर्शन रेड्डी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती। एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी दाखल, उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार राधाकृष्णन यांचा सत्कार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल होणार। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।